तर नमस्कार मित्रांनो, कोकणात इलास आणि तुम्ही चुलीवर मासे भाजून नाही खालास तर मग काय खालास? तर मित्रांनो, हे आहोत बांगडे आणि आज हे आम्ही चुलीत भाजून खाणार आहोत आणि त्यासाठी लागणारी ही लाकडा आम्ही आता जमा करून ठेवली आहे. तर आईनं आता चुलीचा लाकडा भरून आग पेटवून घेतल्या ना. तर आता तुम्ही म्हणशाल ही चूल काय आहे? ही तर असा शेगडी. होय, ही शेगडीचा 2-1 वर्षापूर्वी मी मुंबईतून घेऊन येलो होते, कारण आमच्याकडे चूल नाही आहे. तर हे आता बऱ्यापैकी आपल्या लाकडांनी पेट घेतलेलो आहे आणि आता आई त्याला झडपून आपले निखारे तयार करताली आहे. आता बऱ्यापैकी लाकडा पेटून निखारे तयार झालेत आणि वाईच आग पण आहे. म्हणजे आता हे मासे आपण असेच टाकून त्याच्या अंगातला पाणी आपण मुरवून घेणार आहोत आणि मग नंतर आपण निखाऱ्यांवर परत मासे भाजणार. आता आपले मासे अर्धवट भाजून झालेले आहेत. आता हे मासे आपण एका ताटलीत काढून घेऊया आणि मग परत निखाऱ्यावर एकदा परत भाजूया. तर आता हे आईनं आपल्या निखाऱ्यांवर मासे परत एकदा भाजून घेतल्यानं निखारे झडपून झडपून आईचा हात दुखू लागलो होतो. मग आमच्या आईने टेक्नॉलॉजीचा उपयोग केला आणि अशा प्रकारे आपले निखाऱ्यावर भाजलेले मासे झाले तयार. तर आम्ही या माशांवर ताव मारतो. तुम्ही पण नक्कीच एकदा ट्राय करून बघा.